Hello friends, welcome to my channel Creative Corner 505. बऱ्याच जणांना बीटरूट कच्चं खायला आवडत नाही, म्हणून आपण त्याचे पराठे किंवा असे कटलेट करून खाऊ शकतो. तर आज मी असेच बीटरूटाचे कटलेट करून दाखवणार आहे. त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा बीटरूट घेतला आहे. त्याची वरची साल काढून टाकली आणि नंतर त्याला अशा प्रकारे खिसून घेतलाय. तुम्ही त्याला बॉईल सुद्धा करून घेऊ शकता. त्यानंतर मी असे हे 5-6 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, त्याची सुद्धा साल काढून घेतली आहे आणि नंतर अशा प्रकारे मी त्याला मॅश करून घेत आहे. तुम्ही मॅशरने मॅश करू शकता किंवा खिसून सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर हे जिन्नस आपण एकत्र करूया. एका मोठ्या बोल मध्ये आपण हे खिसलेलं बीटरूट आणि बटाटे एकत्र करूया. त्यानंतर त्यामध्ये अर्धा कापलेला बारीक चिरून घाला कांदा. त्यानंतर 4 ते 5 ब्रेड क्रम्स, 4 ते 5 चमचे ब्रेड क्रम्स घाला. नंतर अर्धा टीस्पून आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद घातली आहे. नंतर चवीपुरतं मीठ घाला. अर्धा चमचा गरम मसाला घातलाय. त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर घाला. त्यानंतर चाट मसाला घाला आणि आमचूर पावडर घाला. अर्धा चमचा घातला तरी चालेल. त्यानंतर फ्रेश कापलेली कोथिंबीर घाला आणि हे सर्व हाताने छान मिक्स करा. अशा प्रकारे छान गोळा मळून घ्या. त्यानंतर हात स्वच्छ करून घ्या व नंतर हात कोरडा केल्यावर हाताला थोडंसं तेल लावून घ्या व अशा प्रकारे त्याचे तुम्ही कटलेट्स बनवा. तुम्ही कटलेट कोणत्याही आकाराचे बनवू शकता, गोल, लांबट गोल किंवा अशा हार्ट शेपचे. मी गोल आणि हार्ट शेपचे बनवत आहे. त्यासाठी मी एक मोल्ड यूज केला आहे. तुम्ही हाताने सुद्धा शेप देऊ शकता किंवा त्याची एक थोडीशी साधारणशी पातळ पोळी, जाडसर अशी पोळी लाटा व त्यानंतर असे कटलेट तयार करू शकता. मला अशा प्रकारे मोल्डने करायला सोपे जाते, म्हणून मी जास्त करून मोल्डनेच बनवते. अशा प्रकारे मी काही गोल आणि काही हार्ट शेपचे कटलेट बनवले आहेत. त्यानंतर मी एक कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घालून गरम करत ठेवलंय. आता हे जे तयार केलेले कटलेट आहेत त्यांना बाहेरून ब्रेड क्रम्स लावून घ्या, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा क्रिस्पीनेस मिळेल. आणि असे ब्रेड क्रम लावलेले कटलेट शालो फ्राय करून घ्या. डीप फ्राय सुद्धा करू शकता. मध्यम आचेवर तुम्ही हे सर्व कटलेट फ्राय करून घ्या. एक बाजू तळून झाली की नंतर दुसरी बाजू तळून द्या. दोन्ही साइडला आलटून पालटून छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्या. खरं तर मी हा व्हिडिओ व्हॅलेंटाईन्स डे साठी बनवला होता, पण मध्येच माझी तब्येत खराब झाल्यामुळे मी हा व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. त्यामुळे मी आता अपलोड करत आहे. अशा प्रकारे बघा, हे क्रिस्पी असे कटलेट तयार झाले आहेत. थोडासा
कलर तुम्हाला ब्लॅक वाटत असेल, काळपट वाटत असेल, पण तो मोबाईल मुळे काळपट वाटत आहे, जळालेले नाहीये. बाकीचे जे कटलेट आहेत ते मी बिना ब्रेड क्रम्सचे तसेच तळत आहे. असे सुद्धा छान लागतात. जर तुम्हाला क्रिस्पीनेस एक्स्ट्रा हवा असेल तर वरून तुम्ही ब्रेड क्रम्स लावा किंवा असे तळले तरी छान लागतात. आपण सुरुवातीला त्यामध्ये ब्रेड क्रम्स घातले होते, त्यामुळे तुटायची भीती नाहीये. अशा प्रकारे सगळे कटलेट तयार करून घ्या. एका प्लेट मध्ये छानपैकी असे रचून घ्या व गरमागरम सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व करा. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर नक्की ट्राय करा, कमेंट करा आणि तुमच्या बाकीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. Thank you.